आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार फरहान अख्तर यांच्यावर आरोप आहे की हे आपल्या चुकांमधून शिकत नाहीत. फरहान, आता आपण लक्ष्य फिल्म बद्दल बोलत होतो. तुम्ही खूप मेहनत केली, काही महिने तुम्ही लडाख मध्ये राहिलात. अमिताभ बच्चन यांचाही वेळ घालवला, तो सिनेमा चाललाच नाही. हो, म्हणजे जो विचार केला होता की हा सिनेमा ज्या प्रकारचा बिझनेस त्याने करायला हवा होता बॉक्स ऑफिसवर, तसा बिझनेस त्या सिनेमाने नाही केला. आणि त्यावेळी मी खरं बोलेन रजतजी, की म्हणजे माझं मन खूप दुखावलं होतं. कारण लहानपणापासून शिकवलं जातं की तुम्हाला म्हणजे तुम्ही एकदम मनापासून कष्टाने काम केलं तर कायमच त्याचा निर्णय जो आहे, परिणाम आहे, जो चांगलाच होतो. परंतु असं माझं म्हणणं होतं त्यावेळी की असं झालं नाही. आणि परंतु तरीसुद्धा मी माझं जे जग आहे तर मला ते स्वतःला कसं तरी सांभाळून पुढे जायचं तर आहेच. तर असं झालं, परंतु हे दुःख माझ्या मनामध्ये खूप वर्षांपर्यंत राहिलं. त्या सिनेमाचं शूटिंग आम्ही केलं होतं IMAमध्ये 2003 मध्ये. 2004 मध्ये सिनेमा रिलीज झाला. 2017 मध्ये मी देहरादूनला गेलो होतो आणि तिथे एक म्युझिकची कॉन्सर्ट होती माझी. आणि मी जवळजवळ 13 वर्षांच्या गॅपनंतर देहरादूनला परत चाललो होतो. तर मी IMAशी कॉन्टॅक्ट केला आणि म्हणालो की मी देहरादूनला येतोय आणि मला वाटतं की मी IMAला व्हिजिट करावं. तिथे शूटिंग मी खूप केलं होतं. माझी इच्छा आहे मी त्या लोकांना भेटावं, परत त्या लोकेशन्सवर जावं. तर खूप प्रेमाने, आदराने त्यांनी आम्हाला रिसीव्ह केलं तिकडे. आम्हाला सगळ्या त्या जागा दाखवल्या आणि एक नवीन मेस तिथे तयार झाली होती, विक्रम बत्रा मेस. तर आम्हाला तिथे बोलवलं आणि सगळे जे कॅडेट होते तिथे, ते तिथे एकत्र आले. काही 400-500 मुलं असतील आणि ते मला म्हणाले की "व्हाय डोंट यू से फ्यू वर्ड्स टू देम?" तर मी त्यांना म्हणालो की लक्ष्य जो सिनेमा बनला होता, तो कुठल्या कारणामुळे होता? कारण माझे फादर जे होते, ते सन 2000 मध्ये किंवा 2001 मध्ये ते कारगिलला गेले होते. तिथे ते फॉलन सोल्जरच्या कारगिल मेमोरियलवर ते फूल चढवायला, श्रद्धांजली द्यायला. आणि तिथे त्यांची भेट झाली एका मोठ्या हाय रँकिंग ऑफिसरशी, जे माझ्या फादरला म्हणाले की "हे बघत आहात जावेद साहेब, संपूर्ण जगामध्ये, सोसायटीमध्ये लोक किती कौतुक करत आहेत इंडियन आर्मीचं, की आम्ही ते करून दाखवलं जे लोक म्हणत होते की एकदम अशक्य आहे." म्हणजे ते जे सोल्जर्स होते, दे वर फायटिंग अप हिल, व्हिच वॉज व्हेरी, व्हेरी डिफिकल्ट. परंतु तरीसुद्धा आम्ही आपले जे मिशन्स होते ते पूर्ण केले. परंतु या वावानंतर सुद्धा जी ऑफिसर्सची संख्या आहे, जी यंगस्टर ऑफिसर्सची संख्यामध्ये एनलिस्ट करतात, ती वर्षानुवर्ष कमी होत चालली आहे, की लोकांसाठी हा करिअर ऑप्शन कमी होत चाललाय. तर ते माझे वडील म्हणाले, "ठीक आहे, मी मुलांना, मुलींना, सगळ्यांना इन्स्पायर करण्यासाठी एक गोष्ट लिहीन." तर त्यांनी लक्ष्य सिनेमा लिहिला. मी त्या स्क्रिप्टमुळे, त्या सिनेमामुळे म्हणजे खूप एक्साइट झालो होतो मी आणि ती स्क्रिप्ट ऐकून आम्ही फिल्म बनवली. मग तुम्ही जसं म्हणालात की ती फिल्म बॉक्स ऑफिसवर जे झालं त्याचं झालं. तर जेव्हा मी तिथे होतो, मी ही गोष्ट ऐकवली, तर तिथले जे मोठे मेजर साहेब होते, त्यांनी माईक घेतला आणि ते म्हणाले, "फरहानजी, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय." आणि त्यांनी विचारलं त्या कॅडेटला की "एक गोष्ट सांगा की तुमच्यापैकी कोण-कोण जे आहेत इथे एनलिस्ट केले तुम्ही, कोण-कोण इथे आहेत फिल्म लक्ष्य बघितल्यानंतर?" आणि जवळ-जवळ 60% लोक त्यांनी हात वर केले आणि आम्ही इथे आलोय लक्ष्य बघितल्यामुळे. तर त्या क्षणांमध्ये, त्या मोमेंटमध्ये मला अंदाज आला की जी गोष्ट मी विचार करत होतो की ही फेल झाली आहे, ती तर ॲक्चुअली फेल नाही झाली. आणि हा सुद्धा अंदाज आला की आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहोत. आपला एकच बबल आहे तिथे, मुंबईमध्ये राहतो. तर ज्या चर्चा होतात त्या नेहमी बिझनेसबद्दल होतात, बॉक्स ऑफिसबद्दल होतात. तर कधी-कधी आपण विसरतो की सिनेमे जे असतात त्याचा जो इफेक्ट असतो त्यांचा सोसायटीवर, तो कुठल्या प्रकारे आणि किती डीप, म्हणजे कधी-कधी त्याची पोच असू शकते. तर हे एक रिमाइंडर होतं माझ्यासाठी, की जे काही तुम्ही काम करत आहात, जे काही मी काम करेन पुढे जाऊन, मी यामध्ये नाही फसलं पाहिजे की यार या वीकेंडचं कलेक्शन काय आहे? मी चांगलं काम करावं, चांगल्या स्क्रिप्ट्स मी कराव्या. कारण एक ऑडियन्स आहे, त्यासाठी जर आज नाही केलं, तर उद्या नाहीतर परवा तर नक्कीच होईल, असं मला वाटतं. हे बघा, नॉर्मली मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं मानलं जातं की एखादी फिल्म कमर्शियली सक्सेसफुल नाही झाली, पैसा नाही कमवला, तर मग त्या प्रकारच्या फिल्ममध्ये हात नाही टाकला पाहिजे. पण तुम्ही परत लडाखला पोहोचलात, परत वॉरवर स्टोरी बनवत आहात, परत तेच काम करत आहात.
खरं तर मला लडाख खूप आवडतं. तर मी नाही, परंतु खरी गोष्ट आहे, मी लक्ष्यसाठी लडाखला गेलो होतो. मग त्याच्यानंतर मी लडाखला गेलो आणि भाग मिल्खा भागसाठी आणि आता 120 बहादूरसाठी. आणि या गोष्टी अशा आहेत म्हणजे तुम्ही याबद्दल विचार नाही करत. जर हे चंद्रावर सुद्धा शूट झालं असतं तर 120 बहादूरसाठी मी गेलो असतो तिकडे. खरं सांगतोय मी. कारण ते जे लोक आहेत, ते कुठल्या प्रकारचे लोक होते, कुठल्या मातीचे बनले होते, काय म्हणजे काय मिळवलं त्यांनी, काय कुठल्या प्रकारे ते लढले, ती जिद्द काय होती, म्हणजे ते तुम्हाला ॲज अ आर्टिस्ट सुद्धा कॅरी करत. झालं असेल 1962 मध्ये, परंतु त्याचं जे एक फिलिंग आहे, ते पॅशन आहे, एक एनर्जी आहे. ते जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट ऐकता, गोष्ट ऐकता, ती तुमच्यामध्ये ऑटोमॅटिकली येतेच. तर मग तुम्हाला सुद्धा वाटतं, की जिथे कुठे जायचं ते काही म्हणजे -10 मध्ये शूट करायचं आहे, प्रॉब्लेम नाहीये. सकाळी म्हणजे प्रत्येक सकाळी म्हणजे उठायचं, 2:30 वाजता, 3 वाजता लोकेशनवर पोहोचायचं, काही हरकत नाही. यू डोंट थिंक अबाउट दॅट. तर मला तर खूप आनंद आहे, की मी सिनेमाचा भाग आहे आणि ही गोष्ट म्हणजे खूप वर्षांपासून बनायला हवी होती. परंतु आज ती बनली आहे आणि आय एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट. 60 वर्षांपूर्वी जो हकीकत सिनेमा बनला होता, हो. तो सुद्धा याच सिनारिओवर होता, परंतु त्यांनी त्याला स्पेसिफाय केलं नव्हतं. हो, त्यावेळी स्पेसिफाय नव्हतं केलं, परंतु जे त्याचं इन्स्पिरेशन जे होतं, कारण ते अगदी माझ्या मते 1964 किंवा 65 मध्ये रिलीज झाला होता. तर त्यावेळी इंडिया चायना युद्ध झालं होतं. अ, आपण ते युद्ध म्हणजे ते वॉर होतं, ते जिंकू शकलो नव्हतो. तर एक मोराल जे असतं संपूर्ण देशाचं, तर ते मोराल थोडं डाऊन होतं. तर त्यावेळी ते म्हणाले होते, की काहीतरी असा सिनेमा बनवा. एक गाणं सुद्धा बनलं होतं, ए मेरे वतन की लोगो, जरा आँख में भर लो पानी. तर हे देशाला एक एक दुःखातून लिफ्ट करणं हो, होतं. अगदी एक लिफ्ट करण्यासाठी हे सिनेमे बनले होते, गाणं बनलं होतं आणि हा खूप सुंदर सिनेमा होता खरं तर. तर मग आता तुम्ही का बनवत आहात? सर, तो सिनेमा खूप चांगला होता, परंतु एक एक वेगळ्या काळामध्ये बनला होता नाही, तो मी सिनेमा. यासाठी विचारतो, बरं. कारण ऑपरेशन सिंदूरवर बनवला असता, आपला विजय झाला आहे. हो. 62 वॉरमध्ये तर आपला पराभव झाला होता, त्यावर सिनेमा बनवलाय. नाही सर, परंतु 62 मध्ये वॉर जे झालं होतं, सगळ्यात मोठा विजय होता, तो होता बॅटल ऑफ रेजांगला. तर ही खूप महत्वाची गोष्ट होती, की म्हणजे या परिस्थितीमध्ये सुद्धा जेव्हा त्यावेळी भारत सगळं काही हरत होता, त्याने जमीन सुद्धा हरली होती, खूप गोष्टी हरल्या. एक अशी जागा होती, जी त्यांनी जिथे ज्यांनी हार नाही मानली, जो एक पोस्ट होता, जो त्यांनी नाही गमावला. तर त्यामध्ये आपल्याला ही कल्पना येते, की म्हणजे लाईफमध्ये गोष्टी या केवळ युद्धाबद्दल नाहीत, आपल्या आयुष्याबद्दल सुद्धा आहेत, की या गोष्टी होतील तुमच्या लाईफमध्ये, ज्या कधी-कधी एका युद्धासारख्या असतील, ज्यामध्ये तुम्ही खूप काही हराल. परंतु जर तुम्ही शैतान सिंगप्रमाणे किंवा त्या 120 सैनिकांप्रमाणे म्हणजे तुमच्यामध्ये जर एक जिद्द असेल, तर तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या समोर तुम्ही तुम्ही एकत्र येऊन त्याच्याशी सामना करून तुम्ही लढू शकता. सो दॅट वॉज द इन्स्पिरेशनल सर. हे बघा, बघा जे आजचं प्रमोशन बघून मला त्यातून समजतं, की तुम्ही म्हणत आहात, की 120 बहादूर जवान होते आपले, ज्यांनी 3000 चायनीजना हरवलं. हो. तर यावर कसं लोक विश्वास ठेवतील? सर, हेच तर म्हणजे ॲक्चुअली माझे वडील म्हणतात, की हाच फरक असतो ट्रूथमध्ये, वास्तवामध्ये आणि फिक्शनमध्ये. फिक्शनमध्ये असं होतं, की तुम्हाला जस्टिफाय करायला लागतं. जर मी गोष्ट लिहीत आहे आणि मी म्हणतो, की इथून माणसाने उडी मारली, तो पडला, 15 मजल्यांच्या बिल्डिंगवरून खाली पडला आणि त्याला नुसतं खरचटलं आणि तो उठला, त्यांनी नुसतं असं केलं, म्हणजे तुम्ही सिनेमे बघाल, सगळे म्हणतील, की असं कसं होऊ शकतं, की माणूस 15व्या मजल्यावरून पडला आणि त्याला काहीच नाही झालं. परंतु जर तुम्ही हीच गोष्ट वाचाल न्यूजपेपरमध्ये, की एक माणूस पडला 15व्या मजल्यावरून आणि त्याला काहीच झालं नाही, तुम्ही विश्वास ठेवाल. ट्रूथ अलाउज यू टू डू थिंग्स दॅट फिक्शन डज नॉट अलाउड. तर या कथेमध्ये जे झालं आहे, ज्या प्रकारे ते खरं आहे, तुमचा विश्वास बसणार नाही हे रायटर नाही लिहू शकत, की यांनी काय केलं, कुठल्या प्रकारे ते जिंकले, कुठल्या प्रकारे म्हणजे बाकीच्या आर्मीला, आर्म फोर्सेसला, आपल्या सोसायटीला समजलं, की काय झालं होतं तिकडे. या सगळ्या गोष्टी खूपच कमालीच्या आहेत आणि मी हे जॉय ऑफ डिस्कव्हरी सोडेल आपल्या ऑडियन्ससाठी, म्हणजे ते जेव्हा सिनेमा बघतील त्यांच्या लक्षात येईल, की काय झालं होतं तिथे. नाही, ही तर गोष्ट तुम्ही योग्य बोलताय, की विश्वास ठेवणं अवघड असतं. एका फिल्ममध्ये दाखवलंय, की एक प्लेन क्रॅश झालंय, 262 लोक आहेत, तर त्यातले 261 मेले, एक माणूस उठून हो, येतोय. नक्कीच. ते तर हल्लीच झालं आहे. आता जर हे तुम्ही सिनेमांमध्ये दाखवाल तर म्हणतील, हे कसं झालं अरे? परंतु होतं असं, म्हणजे वास्तवात खूप म्हणजे खरंच अशा गोष्टी खूप होतात. डिफाय द लॉजिक. तर एक अशी गोष्ट झाली होती 1962 मध्ये.
पण या सिनेमाबद्दल थोडी कॉन्ट्रोवर्सी सुद्धा झाली. जे यादव महासभेचे लोक आहेत ते म्हणाले की तुम्ही अहिर रेजिमेंटला नाही दाखवलं व्यवस्थित. सगळ्याचा सगळा फोकस मेजर शैतान सिंगवरच होता. जर मला केवळ मेजर शैतान सिंग भाटीवर सिनेमा बनवायचा असता तर मी टायटल ठेवलं असतं शैतान सिंग. तर ते सगळ्यात सोपं काम झालं असतं आणि कॉन्ट्रोवर्सी झालीच नसती. सगळे म्हणाले असते शैतान सिंगवर सिनेमा बनत आहे. परंतु हा सिनेमा आहे संपूर्ण कंपनीच्या बद्दल, त्यामुळे मी नावच ठेवलं 120 बहादूर. कारण बाकी जे लोक होते त्यांचंही योगदान होतं या युद्धामध्ये, ते बॅटल जिंकण्यामध्ये. अगदी त्यांच्या बरोबरीचं योगदान होतं. आणि आता नुकताच एक ट्रेलर रिलीज झाला होता ज्यामध्ये एक कॅरेक्टर म्हणतो की अहीर है हम, प्यार से मांगोगे तो जान भी दे देंगे, लेकिन देश पर बात आएगी तो एक तो क्या 100 की जान ले भी लेंगे, असं आहे. तर सगळ्यात तर एक मुलगा जो होता तो मला खूप ट्रोल करत होता खूप काळापासून. म्हणत होता की तुम्ही तर अहिरांबद्दल काही नाही बोललात, हिरोचं नाव का नाही घेत आहात, सगळे असं म्हणत आहेत. काल त्यांचाच एक मेसेज आला मला ट्रेलर नंतर. ते म्हणाले, फरहान साहेब, जर हा तुम्ही डायलॉग आधीच टीजरमध्ये टाकला असता तर फालतूचे प्रोटेस्ट करावे लागले नसते. मला एक चांगली गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची हो. आहे. जे आजचे आमचे जज आहेत, रिटायर्ड मेजर जनरल हो. संजय सुरी साहेब, हो अगदी. हे कुमाऊ रेजिमेंटचे आहेत. हो हो अगदी सर. थँक्यू. तुम्हाला काही बोलायचं आहे या सिनेमाबद्दल, या शौर्याबद्दल? नक्कीच. आता जेव्हा चर्चा होते तर मला एका प्रकारे जे म्हणतात ना अंगावर शहारा येतो. जेव्हा मी कमिशन झालो, सेंटरमध्ये गेलो, तेव्हा मेजर शैतान सिंग त्यांच्याबद्दल एक गोष्ट, बॅटल ऑफ रेजांग बद्दलची गोष्ट, त्यांचं हेल्मेट ठेवलंय, त्यांचे हो. रेडिओ सेट ठेवलंय, डायरी ठेवलीय. त्या सगळ्या गोष्टी बघून एक मोटिवेशन मिळतं आम्हाला. आणि आज सिनेमा बनलाय, तुम्ही बनवलाय. खरंच माझ्या कम्युनिमध्ये, माझ्या बटालियनमध्ये सुद्धा 25% अहिर होते. आणि मी सुद्धा तिथे जात असतो. रेवाडी महेंद्रगड जिथे मी जातो तिथे बेथुआची भाजी, तिथे कढी, रायता आणि बाजरीची भाकरी खातो बसून आम्ही एकत्र. तर एक कमालीची गोष्ट आहे जिथे माणूस स्वतःचं सोडून देश, आपलं कल्चर, आपल्या पूर्वजांबद्दल विचार करून आपलं सगळं काही त्याग करण्यासाठी हो. तयार असतो. हे खूप गरजेचं आहे असा सिनेमा आजच्या काळामध्ये. थँक्यू. म्हणजे बघा, मेजर साहेबांकडून तुम्हाला इतकं मोठं सर्टिफिकेट मिळालं, आता आणखी काय हवंय? नाही, मला थोडं बरं वाटत आहे की रुलिंग तर चांगली होणार आहे. पब्लिक मधून विचारूयात. जवळ 20 वर्षांपूर्वी तुमचा चित्रपट आला होता लक्ष, ज्याचं शूटिंग लडाखमध्ये झालं होतं. आणि आता एक चित्रपट येतोय 120 बहादूर, आणि त्याचं शूटिंगही लडाखमध्येच होतंय. तर मला हे विचारायचंय की तुम्हाला तेव्हाच्या आणि आत्ताच्या लडाखमध्ये काही फरक जाणवतोय? हो, खूप फरक आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तर खूपच फरक दिसून आलाय. जेव्हा मी लक्ष्यच्या शूटिंगसाठी गेलो होतो, त्यावेळी तिथे काहीच मोबाईल फोन काम करत नव्हता. आम्हा सगळ्यांना शूटिंग नंतर एक लाईन लावायला लागायची. जो एक पीसी होता हॉटेलच्या बाहेर, तिथून आम्ही घरी फोन लावू शकत होतो. केवळ एक बच्चन साहेब होते ज्यांच्याकडे सॅटेलाईट फोन होता, ते बोलायचे मग. परंतु इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं झालं आहे तिकडे. जे रोड्स आहेत, जी कनेक्टिव्हिटी आहे आता तिथे, ती खूप चांगली झाली आहे. एक गोष्ट जी त्यावेळी सुद्धा होती आणि आता सुद्धा आहे, जी सेम टू सेम आहे, ती आहे लडाखी लोकांची हॉस्पिटॅलिटी आणि त्यांचं प्रेम. तेच. भाग मिल्खा भाग सुद्धा तुम्ही सांगत आहात की खूप खूप काळ लडाखमध्ये त्याचं शूटिंग झालं होतं. आणि त्या सिनेमामध्ये 17 वर्षांच्या एका आर्मी रिक्रूटचा रोल करणं, त्या रोलमध्ये पोहोचणं, हो हे मोठं चॅलेंज असेल ना तेव्हा? सर, चॅलेंजिंग तर नक्कीच होतं. परंतु जेव्हा माझी भेट झाली मिल्खा सिंगजींशी, ती सुद्धा एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. कारण की मी त्यांना भेटायला चंडीगडला जाणार होतो. त्यांची तब्येत खराब होती. तर ते म्हणाले की तुम्ही आज नका येऊ. मी जशी माझी तब्येत ठीक होईल मी मुंबईला येईन. तर मी आपल्या प्रॅक्टिसमध्ये लागलो. मी रोज सकाळी 8 महिने मी उठायचो सकाळी 4 वाजता. आणि मुंबईमध्ये एक जागा आहे प्रियदर्शनी पार्क, जिथे एक 400 मीटरचा ट्रॅक आहे. तर मी तिथे पोहोचायचो 5 वाजता आणि 5 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत रोज प्रत्येक सकाळी फॉर 8 मंथ्स मी तिथे जाऊन मी ट्रॅक अँड फील्ड ट्रेनिंग घेतलं. तर तिथे मी ट्रेनिंग करत होतो एक दिवस. त्याच दरम्यान एक सडनली म्हणजे एक आवाज आला. म्हणजे तिथे ते पोलीस चे रनर्स होते, वेस्टर्न रेल्वेचे रनर्स होते, आर्मीचे म्हणजे नेव्हीचे जे रनर्स होते, म्हणजे ॲथलीट्स, म्हणजे प्रोफेशनल ॲथलीट्स.
आणि म्हणजे गडबड सुरू झाली. अरे, अरे, म्हणजे ते बघ, ते बघ, म्हणजे बोलत होते एकमेकांशी. आम्ही विचार करत होतो, की काय झालं? तर सगळे म्हणाले, मिल्खाजी आले ट्रॅकवर. तर मला नव्हतं माहीत की ते येणार आहे तिकडे. तर मिल्खाजी आले ट्रॅकसूट घालून. मिल्खाजी पोहोचले तिथे ट्रॅकसूटवर आणि जसे ते एंटर झाले प्रियदर्शिनी पार्कमध्ये, तर सगळ्यात आधी जे सगळे ॲथलीट्स होते, मुलं होती, सगळे त्यांच्या पाया पडले. हे सगळे म्हणाले आणि मग त्यांनी विचारलं मिल्खाजींना. मिल्खाजी प्रत्येकाला विचारत होते, "तू कुठला डिस्टन्स करतोस? तू कुठलं डिस्टन्स पळतोस? अच्छा, तू बॉक्सर आहेस. अच्छा, तू हे आहेस." आणि अगदी म्हणजे 2 तास मी थांबलो आणि मिल्खाजी येतील म्हणून. मी थांबलोय. ते 2 तास त्या ॲथलीट्सशी बोलले. अगदी त्यांना असं जाणवू नाही दिलं, की माझ्याकडे वेळ नाहीये, की मला लवकर कुठे जायचंय. प्रत्येकाबरोबर त्यांनी वेळ घालवला. व्हिच वॉज अन अमेझिंग थिंग टू सी. मग त्याच्यानंतर ते आले. हो, अमेझिंग. तर हळू-हळू तुमच्या लक्षात येतं, की तेव्हा तुम्ही कुठल्या प्रकारच्या व्यक्तीला पोर्ट्रे करणार आहात. काहीही न सांगता केवळ नुसतं बघून. मग ते आले. मग मी त्यांना भेटलो. मग ते म्हणाले मग मी म्हणालो, "मिल्खाजी, हाऊ नाईस टू मीट यू." तर ते म्हणाले, "चला आता बाकीचं बोलणं ट्रॅकवर जॉगिंग करत." म्हणाले. तर त्यांच्या आतमध्ये जो 17 इयर ओल्ड ॲथलीट होता, तो तेव्हासुद्धा जिवंत होता. तर मी विचार केला, की यार हा माणूस ॲट दॅट टाईम त्यांना सुद्धा त्यांचं वय माहीत नव्हतं. परंतु ते डेफिनेटली आपल्या लेट 70sमध्ये नक्कीच होते. तर जर ते लेट 70sमध्ये इतके यंग असू शकतात, तर मी म्हणजे आपल्या 30sमध्ये आहे, 17चा का नाही होऊ शकत? तर त्याच प्रकारे मी अप्रोच केलं त्यांना. पण तुम्हाला तर पंजाबी बोलायला सुद्धा येत नव्हतं. तुम्हाला शीख समाजाचा कुठला अनुभव नव्हता. तुम्ही तर मुंबईवाले हो, हो. होतात. हां, त्यासाठी मी मेहनत घेतली. मी माझे पंजाबी डायलेक्ट कोच होते. तर त्यांच्याबरोबर मी आपले सगळे डायलॉग आणि जे थोडेफार एक्सप्रेशन्स असतात, जर कोणीतरी असंच मोमेंटमध्ये काहीतरी बोलायचं असेल, तर ते योग्य साउंड झालं पाहिजे. परंतु जेव्हा मी चंदीगडला गेलो, तेव्हा एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट तिथे घडली, की प्रेस कॉन्फरन्स झाली तिकडे आणि मिल्खाजींनी मला आपले जे बूट आहेत, जे त्यांनी रोम ऑलिम्पिकमध्ये घातले होते, ते बूट त्यांनी मला गिफ्ट केले. वंडरफुल. येस, वंडरफुल. आणि मग एक तिथे मीडियासुद्धा होती, तर त्यांनी एक प्रश्न उत्तरांचे एक ते म्हणाले, "कोणाला काही जर प्रश्न विचारायचे असतील." तर एक लेडी होती तिथे, ज्या एक लोकल न्यूजपेपरमधून त्यांनी डिरेक्टर राकेश मेहराला विचारलं, की "राकेशजी, तुम्ही हा सिनेमा बनवत आहात मिल्खाजींवर, परंतु मिल्खाजी पंजाबी आहेत, तर तुम्ही का नाही व्हाय डोंट यू टेक पंजाबी ॲक्टर? व्हाय डोंट यू टेक अ सिख ॲक्टर? म्हणजे तुम्ही अशा व्यक्तीला एक कास्ट का करत आहात, जो हे सगळं नाहीये?" तर राकेश तर डिरेक्टर आहे, तर प्रोटेक्टिव्ह होतोच आपल्या ॲक्टरसाठी. तर त्यांनी खूप छानसं उत्तर दिलं, की नाही ॲक्टरचं कामच असतं प्रत्येक रोलमध्ये मिसळायचं आणि हे सगळं ते म्हणाले. परंतु त्यांचा जो प्रश्न होता तो म्हणजे माझ्या मनाला लागला. मी खरं सांगेन तुम्हाला म्हणजे म्हणजे इरिटेशनसुद्धा झालं थोडंफार. अ, रागसुद्धा आला, की काय यांना वाटतंय मी परफॉर्म करू शकत नाही. परंतु जशी ती फीलिंग संपली, माझ्या लक्षात आलं, की यार या सिनेमामध्ये लोकांचा एक दृष्टिकोन जो झालाय बघण्याचा, मिल्खाचा रोल जो करत आहे, तो कुठल्या प्रकारे करेल. त्याने मला इतकं जे म्हणतात, की फ्युअल दिलं. त्यांच्या त्या कमेंटने, की जर ही स्त्री असा विचार करत असेल, तर असे 1000 किंवा लाख लोक असतील, जे विचार करतील, की यार या व्यक्तीला का घेतलं मिल्खाच्या रोलसाठी. तर त्याने मला खूप एनर्जी दिली, की म्हणजे या रोलसाठी ते मी करून दाखवावं. जे कदाचित मी करू शकलो नसतो, जर तो प्रश्न विचारला नसता. त्याने मला खूप मदत केली. नाही, पण खरंच तुम्ही ज्या प्रकारे मिल्खा सिंगला पोर्ट्रेट केलं, खरंच खूप कमालीचा रोल केला होता. Thank you. ते पात्र तुम्ही खूप चांगल्या प्रकारे साकारलं. Thank you. पण जरा जास्त रोमॅन्टिक नाही बनवलं तुम्ही मिल्खा सिंगला सिनेमामध्ये? ॲक्चुअली नाही. त्यांना जास्त रोमॅन्टिक आम्ही म्हणजे तर गाणी वगैरे ते जास्त गात नव्हते. परंतु जास्त रोमॅन्टिक नाही बनवलं कारण मला आठवतंय आम्ही बोलत होतो मिल्खा सिंग बरोबर आणि त्यांच्या वाईफ बरोबर. तर एक सीन होता जो ऑस्ट्रेलियामध्ये जे ते भेटतात एका मुलीला तिथे भेटतात आणि त्याचं थोडंसं रोमॅन्टिक प्रकरण होतं ऑस्ट्रेलियामध्ये, ज्याच्यामुळे त्यांचा फोकस स्पोर्ट्सवरून हलतो. तर राकेश म्हणाला होता, की हाच एक सीन असेल सिनेमामध्ये जिथे थोडंफार किसिंग सीन वगैरे असेल. तर मी विचार केला, की यार तुम्ही मिल्खाजींना आणि आंटीजींना सांगितलं आहे का नाही हे सगळं होणार आहे ते? तर आम्ही विचारलं त्यांना. तर मी विचारलं, की तुम्ही कम्फर्टेबल आहात ना म्हणजे आम्ही हे दाखवणार आहोत. तर मिल्खाजी तर ब्लश करत होते. तर ते एकदम म्हणजे असं एकदम लाल झाले होते अगदी आणि ते हसत होते. आंटीजींनी तर एकदम बेस्ट उत्तर दिलं. ते म्हणाले, "नाही, नाही, तुम्ही प्लीज दाखवा." यांचे तर म्हणजे इतके अफेअर्स होते आधी म्हणजे आम्ही भेटण्याच्या आधी. खूप म्हणजे एकदम हार्ट थ्रोब होते हे हार्ट थ्रोब.
परंतु जेव्हा मी आले तेव्हा सगळं बंद झालं. त्याच्या आधी तर म्हणजे खूपच. तर तेव्हा मी रिलॅक्स झालो, की म्हणजे आहे ते. त्यांच्यामध्ये होतं खूप रोमॅन्टिक असा धागा. मग सिनेमा रिलीज झाल्यानंतर तुमची भेट झाली हो, हो. खूप भेटीगाठी मिल्खाजींशी? झाल्या त्याच्यानंतर. आम्ही सोबत लंडनला गेलो. खूप काळ आम्ही एकत्र घालवला. जेव्हा कधी मी चंदीगडला जायचो, मी त्यांना भेटायचो, त्यांच्या फॅमिलीला. जर ते कधी मुंबईला आले, तर त्यांची फॅमिली मुंबईला आली, तर ते कायम घरी यायचे. तर भेट म्हणजे होत राहायची, फोनवर बोलणं होत असायचं. परंतु परंतु खेदाची गोष्ट ही आहे, की जेव्हा कोविड झाला आणि त्यांची डेथ झाली कोविडच्या दरम्यान, त्यांच्या वाईफची सुद्धा डेथ झाली कोविडच्या दरम्यान. तर ती एक खूपच ती एक हां. शेवटचं बोलणं कधी हो. झालं तुमचं? शेवटचं बोलणं झालं ते हॉस्पिटलमध्ये होते चंदीगडमध्ये. मी तर जाऊ शकलो नाही कारण सगळं काही बंद होतं. फ्लाइट घेऊ शकत नव्हतो काही. कुठे जायचं तर अशक्य होतं. परंतु त्यांची मुलगी आहे सोनिया ज्यांनी खूपच म्हणजे बहीण आहे माझी. मैत्रीण नाही म्हणणार, फॅमिली म्हणणार. तर त्यांनी मला फोन केला तिथून एक दिवस. मला माहीत होतं की ते हॉस्पिटलमध्ये आहेत. मी फोन करत असायचो, विचारायचो, "आंटी कशा आहेत? ते कसे आहेत?" तर एक अपडाऊन होत राहायचं की आज थोडं बेटर आहे, हे असं-असं. अ, त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले की "यार" डॉक्टर म्हणाले की "त्यांच्याकडे जास्त वेळ नाही आता." आणि अ, त्यांनी फोन सॉरी, 1 सेकंड. तर त्यांनी फोन दिला त्यांना आणि म्हणाले की "मी फोन त्यांच्या कानाशी ठेवेल. तुम्हाला जे काही बोलायचंय, गुड बाय बोलायचंय, जे काही बोलायचं बोला." तर ती शेवटची गोष्ट होती. आय टोटली लव्हड हिम डिअरली. अँड आय एम व्हेरी सॉरी की मी तिथे जाऊ शकलो नाही. अ, खूप ती अवघड वेळच होतं अशी सर. होती, कोविडमध्ये कोणी जाऊ शकत नव्हतं आणि खूप साऱ्या हो, लोकांबरोबर असं झालं. हो. आणि हे सगळं आम्ही समजू शकतो, तुमची भावना सिनेमा करता तुमचं काय एक इमोशनल नातं बनलं त्यांच्याबरोबर. हो सर, असं होतं. आय मीन आय एम हॉनेस्टली खरं सांगेन मी, की मी आय ॲब्सोल्युटली आय लव्ह माय फादर, आय रिस्पेक्ट माय फादर, ही इज माय फादर. परंतु कधी-कधी त्या व्यतिरिक्त सुद्धा आयुष्यामध्ये असे लोक येतात, जे एक फादर फिगरसारखे असतात तुमच्या आयुष्यामध्ये आणि डेफिनेटली मिल्खाजी जे होते, ते वॉज लाइक फादर फिगर टू मी. आफ्टर माय फादर ही वॉज. हो.